मित्रांनो, खरंच तुम्ही टॉपर आहात का? किंवा तुम्ही जी-केची तयारी केलेली आहे का? हे जर तुम्हाला चेक करायचं असेल, तर तुम्ही हे 12 प्रश्न सोडवून पहा. याच्यामध्ये तुम्ही 10 प्लस येत असतील तुमचे करेक्ट, तर तुम्ही खरोखरच टॉपर आहेत आणि तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे झाली आहे. चला तर मग पाहूया क्वेशन नंबर 1 पासून. तर शेवटचे 2 क्वेशन जे आहेत, ते मॅथचे क्वेशन आहेत. जे की तुमचं मॅथ पण जी-के बरोबर स्ट्राँग केलं जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पर्याय आहेत नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान होते. दुसरा क्वेश्चन पहा, भारताचे पहिले कार्यवाहक पंतप्रधान कोण होते? तर पर्याय पहा मनमोहन सिंग, गुलजारीलाल नंदा, चौधरी चरण सिंह आणि नरेंद्र मोदी. तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, गुलजारीलाल नंदा हे भारताचे पहिले कार्यवाहक पंतप्रधान होते. पुढील क्वेश्चन, भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किती वय असावे लागते ते शोधायचे. 35 वर्ष, आपलं 25 वर्षे, 30 वर्षे, 35 वर्षे आणि 40 वर्षे. पर्याय क्रमांक सी करेक्ट आहे, 35 वर्षे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? रामनाथ कोविंद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन आणि ए-पी-जे अब्दुल कलाम. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पुढील क्वेश्चन पहा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, राजेंद्र प्रसाद आणि रामनाथ कोविंद. तर योग्य पर्याय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. भारताचे राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात? पर्याय आहेत 5 वर्षे, 6 वर्षे, 7 वर्षे आणि 4 वर्षे. पर्याय क्रमांक ए, 5 वर्षासाठी राष्ट्रपतीची निवड केली जाते. नंतरचा क्वेश्चन आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ते शोधायचं आहे. सोनिया गांधी, सुषमा स्वराज, प्रतिभाताई पाटील आणि इंदिरा गांधी. त्याच्यामध्ये सोनिया गांधी नाही, सुषमा स्वराज तर नाहीत, प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती होत्या. तर योग्य पर्याय क्रमांक डी, इंदिरा गांधी. भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करतो किंवा करते? कोण निवड करते किंवा कोणातर्फे निवड होते ते पाहायचे. पर्याय ए आहे जनता, बी आहे सर्वोच्च न्यायालय, सी आहे पंतप्रधान आणि डी आहे संसद व विधानसभा सदस्य. हा पर्याय डी करेक्ट आहे, संसद व विधानसभा सदस्य. नंतरचा क्वेश्चन पहा, भारताचे 15वे राष्ट्रपती कोण आहेत? पर्याय आहेत रामनाथ कोविंद, कृष्णकांत, द्रौपदी मुर्मू आणि ए-पी-जे अब्दुल कलाम. तर 15वे राष्ट्रपती पर्याय क्रमांक सी हा करेक्ट आहे. पुढचा 10 नंबरचा क्वेश्चन, पंतप्रधान कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? पर्याय आहे लोकसभा किंवा राज्यसभा, बी आहे फक्त लोकसभा, सी आहे फक्त राज्यसभा आणि डी आहे विधानसभा. विधानसभा तर नसतंच आहे, फक्त राज्यसभा पण नाही किंवा फक्त लोकसभा पण नाही. मग ते एक तर लोकसभेचे सदस्य असावे लागतात किंवा राज्यसभेचे. म्हणून पर्याय क्रमांक ए हा करेक्ट आहे. मित्रांनो, आधीचे क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कॉमेंटमध्ये कॉमेंट करा आणि ह्या 10 पैकी तुमचे क्वेश्चन किती करेक्ट आले. 8 आले असतील तर स्ट्रॉंग जी-के आहे तुमचा, हे चेक करा आणि खाली कॉमेंट करा. आणि आता शेवटचे 2 क्वेश्चन जे आहेत हे मॅथवर क्वेश्चन आहेत. कारण आपण या जी-के बरोबर मॅथ सुद्धा तुमचं पक्क करत आहोत. हे लक्षात ठेवा. तर क्वेश्चन आहे 20/4 अधिक 3 गुणिले 1. हा जो क्वेश्चन आहे, हा आहे बॉडमस रूल वापरून सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये बॉडमस रूलमध्ये काय सांगितलं जातं, अगोदर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि पुन्हा शेवटी वजाबाकी. तर आपण अगोदर काय करणार इथं, हा भागाकार सोडवणार. 4 1 4 आणि 4 5 20. इथं आला 5. पुन्हा पुढं प्लस चिन्ह आहे, तर 3 आहे आणि गुणिले 1 आहे. आता बेरीज आणि हा गुणाकार आहे. तर आपण अगोदर काय करणार, गुणाकार सोडवणार. म्हणजे 3 1 3 आणि 3 गुणिले 1 म्हणजे 3 1 3 आणि हा प्लस 5 आहे. तर उत्तर येईल 5 आणि 3 8. करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा क्वेश्चन पहा आता हा 12वा क्वेश्चन, 2 + 3 इंटू मल्टिप्लाय कंसामध्ये 5 गुणिले 5 बरोबर क्वेश्चन मार्क. तर पुन्हा असाच क्वेश्चन आहे हा. इथे सुद्धा कंसे भागू बेव म्हणजेच बॉडमसचा रूल वापरायचा आणि सोडवायचा आहे. सुरुवातीला कंस सोडवायचा असतो हा. मग काय येईल इथं, 5 5 25. ओके. कंसाच्या नंतर गुणाकार करायचा असतो. आता हा इथं 25 आलेला आणि हा 3 गुणिले इथं बरोबर असं मिळतोय आणि हे प्लस 2 चा शेल. आता या इथं बेरीज आहे, इकडं गुणाकार आहे. तर ह्या दोन्हीचा अगोदर काय होईल, गुणाकार होईल. 25 3 75 होईल आणि अधिक हे 2 होईल. 75 आणि 2 याचं योग्य उत्तर आहे किती येईल, 75 2 77. हा करेक्ट पर्याय ए हा करेक्ट आहे. मित्रांनो, अशीच मॅथ्स आणि जीकेचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते तुम्ही कॉमेंट करा, त्यानुसार आपण व्हिडिओ टाकू. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग.